नमस्कार प्रेक्षकांनो, कल्पना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज खूप झकास असं एक रेसिपी आहे, ती म्हणजे कोणती माहिती आहे का? तर पालकचं चिकन। आता हे पालकचं चिकन भरपूर टेस्टी बनतं आणि खायला स्वादिष्ट आणि खूप टेस्टी लागतं, त्यामुळे तुम्ही हे नक्की बनवून पहा। आपण रेसिपीकडे वळूया। आता इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यासाठी थोडासा पालक म्हणजे तुम्ही 10-12 पानं पालकची घेऊ शकता। आता इथे चिकन आपण साईडला धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवलेलं आहे, पाणी त्याच्यातलं निथळून। आता इकडे आपण या पॅनमध्ये ना, या टोपामध्ये आपण काय करणार आहे, पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 10-12 पानं आपण पालकची टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे ना गरम पाण्यामध्ये शिजू द्यायचं। आता बघा 5 मिनिटं आपण ही पानं आणि कोथिंबीर शिजू देणार आहे। त्यासाठी आपण पानं सुद्धा छान धुवून स्वच्छ करून घेतली आणि कोथिंबीर सुद्धा निवडून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे। आता आपण 5 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये याला शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, आता आपण हे ठेवूया। चला तर आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी छान शिजलेली आहे। आता आपण हिला थंड होण्यासाठी साईडला काढूया। आता ही थंड झाली की आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हे मिश्रण। आता इथे आपण एक पॅन ठेवूया आणि त्या पॅनमध्ये ना पहिल्यांदा आपण 2 ते 3 मोठे कांदे असतील तर 2 घेऊ शकता आणि लहान असतील तर 3 घेऊ शकता। आता इथे पॅनमध्ये आपण तेल घ्यायचं आहे, 2 पळी एवढं आपण तेल घेणार आहोत चांगलं आणि त्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा आपण परतायला टाकणार आहोत। तर आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून लांब काप केलेला आहे अशा प्रकारे बघा, आणि ते कांदे आपण याच्यामध्ये छान परतून घेणार आहोत। आता आपण बिर्याणीसाठी जसं आपण कांदा परततो ना, जसं काळसर करतो, थोडंसं करपवल्यासारखा करतो, पण मंद आचेवरती एकसारखा भाजायचा, जास्त म्हणजे करपून द्यायचा नाहीये आपल्याला पूर्णपणे, हा फक्त मंद आचेवर भाजत भाजत याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे। आणि तो कलर कसा माहिती आहे का, कुसकुशीत झाला पाहिजे कांदा, एवढा आपण त्याला भाजायचा आहे। हा बघा, मी अशा प्रकारे हा कांदा भाजलेला आहे, पहा बरं, आपण हा पूर्णपणे मंद आचेवर भाजलेला आहे। आता हा आपण कांदा साईडला काढून घेऊयात। आता आपण या गरम गरम तेलामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि यानंतर जे चिकन आपण 1 किलो घेतलेलं होतं, छान स्वच्छ करून पाणी निथळून ठेवलेलं होतं, ते याच्यामध्ये टाकायचं आणि हे छान ना परतून घ्यायचं आहे। याला थोडं थोडं पाणी सुटतंय असं दिसताच आपण पुढचं मटेरियल टाकणार आहोत, पहा बरं। आता छान आपण इथे ना याला परतून घेऊयात एकसारखं आणि याला थोडं थोडं पाणी सुटेल तेव्हा आपण मसाला टाकायला चालू करणार आहोत। आता एकसारखं तेलामध्ये परतून झालेलं आहे। आता छोटा चम्मच आपण हळद टाकलेली आहे इथे। आता यानंतर आपण याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकणार आहोत, चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे। आता अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून ठेवली होती, ती मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। ती याच्यामध्ये टाकून झाली की आपण एकसारखी याच्यामध्ये ती मिक्स करायची आहे, म्हणजे सगळा हा मसाला एकसारखा लागला पाहिजे।
आता हा सगळा पेस्ट वगैरे मसाला जो आहे ना एकसारखा इथे छान लागलेला आहे. याच्यावरती आता आपण एखादं ताट ठेवूया आणि हा वाफेवरती छान शिजू देऊया. आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि जो मगाशी पालक आपण आणि कोथिंबीर जी आपण शिजवून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकूया. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे थंड झाल्यानंतर घेतलेलं आहे. परत पुन्हा आपण थोड्याशा लसूण पाकळ्या आणि जो कांदा आपण मस्त लालसर ब्राउनिश केलेला होता ना, सोनेरी कलरवरती जो भाजलेला होता तो सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि सगळं मिश्रण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळंच मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता चिकन छान 10 मिनिटं आपण वाफेवरती शिजवलेलं आहे. याच्यात आता आपण आपल्या घरी जे लाल तिखट आहे, माझ्याकडे घाटी मसाला आहे तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. चवीनुसार टाकायचा आहे. मी इथे छोटे 3 चम्मच असा घाटी मसाला वापरलेला आहे. आणि यानंतर आपण हे सर्व मिश्रण ना आपण एकसारखं नाही याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हा सगळा मसाला एकसारखा आपण लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण अर्धा वाटी एवढं दही वापरणार आहोत. आता आपण हे छान परतून घेतलं की आपण याच्यामध्ये दही सुद्धा टाकणार आहोत. चला तर छान परतून झालेला आहे. आता अर्धा वाटी आपण इथे दही टाकून घेऊया आणि हे सुद्धा एकसारखं आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता पुन्हा आपण 10 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवूयात आणि चिकन छान शिजू देऊयात. मस्त असं रटरटीत चिकन शिजत आहे. आता आपण जी पेस्ट करून घेतली होती पालकची, कोथिंबीरची, कांदा लसणाची, ती याच्यामध्ये सगळी टाकून घ्यायची आहे. आता ती एकसारखी आपण याच्यामध्ये परतून घेऊयात, मिक्स करूयात. आता यानंतर तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार थोडंसं तुम्ही गरम पाणी सुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर आपण हे चिकन रटरटीत छान शिजू द्यायचं आहे. आता इथे आपण 1 चम्मच एवढा चिकन मसाला टाकणार आहोत आणि हाही छान आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 10 मिनिटं आपण चिकन छान शिजायला ठेवायचं आहे. आता पालक चिकन रेसिपी आपली तयार आहे. बघा किती छान तर्री आलेली आहे आणि खूप टेस्टी आणि छान हे चिकन बनतं. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुमची ही रेसिपी नेमकी कशी झाली होती. आणि खरंच खूप सुंदर आणि स्वादिष्ट आणि चवदार लागते. त्यामुळे एकदा हे चिकन तुम्ही ट्राय करून पहा. मी जेव्हा ट्राय केलं ना तेव्हा सगळ्यांना घरामध्ये आवडलं होतं. तुम्ही सुद्धा ट्राय करा. हॉटेलसारखं लागतं. आपल्याला कुठेही रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाऊन खाण्याची गरज नाही पडत. खूप सुंदर लागतं आणि आपण पोटभर खाऊ शकतो. पुन्हा अशा छान रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत आपली ही रेसिपी शेअर करा.